गावठी कट्टा, काडतुसे, धारदार कोयता बाळगणाऱ्या युवकाला केले जेरबंद। एलसीबीच्या यशस्वी सापड्याने इगतपुरीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून अवैधरित्या एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या संशयित आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे। त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला हा संशयित आरोपी अटक करण्याची कामगिरी फत्ते केली। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या गुप्त माहितीच्या नुसार पोलीस अंमलदार प्रवीण काकड, संतोष दोंदे, योगिता काकड, मयूर कांगणे, नवना शिरोडे, तूप लोंढे यांनी ही कामगिरी यशस्वी केली। गुप्त बातमीनुसार वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत घोटी ते सिन्नर रस्त्यावरील SMBT रुग्णालयाजवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा राहणार नांदगाव सदो, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या शिताफीने पकडण्यात आले। त्याच्याकडून अवैधरित्या कब्जात बाळगलेला एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी कोयता मिळून आले। म्हणून वाडीवारे पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हेगार सराईत असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। सध्या तो इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता। या कामगिरीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र माझा प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।